नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. पारंपरिक पिकांमधील अनिश्चितता यामुळे येथील शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. मात्र या परिस्थितीला छेद देत येवला तालुक्यातील नांदूर गावातील 4 प्रगतिशील शेतकऱ्यांनी केळीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. 1 वर्षात येणाऱ्या पिकाद्वारे शेतकरी आता लखपती झाला असून या केळीला स्थानिक बाजारपेठेसोबतच बाहेरील राज्यांतूनही मोठी मागणी आहे. गुजरात आणि राजस्थानमधील व्यापारी थेट शेतात येऊन केळीची खरेदी करत आहेत. एकूणच दुष्काळ म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यात केळीच्या लागवडीमुळे शेतात नवसंजीवनी आली आहे. पारंपरिक पिकांना पर्याय शोधत नवनवीन प्रयोग केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, याचं हे उत्तम उदाहरण ठरत आहे. मी संतोष गंगाधर काटे, नांदूर गावचा शेतकरी. आम्ही येवला तालुक्यामध्ये नांदूर गावामध्ये प्रथमच केळीचं पीक लावण्याचा प्रयत्न केला. केळी पीक करत असताना बाहेरच्या राज्यामध्ये केळीचं उत्पन्न चांगलं असतं. त्यानंतर आम्ही आपल्या येवल्या नांदूर गावामध्ये हा प्रयोग केला. हा प्रयोग करताना आम्ही नैसर्गिक केळी उत्पादन कसं निघेल याच्याकडे लक्ष देऊन आम्ही नैसर्गिक केळीचं क्षेत्र 12 एकर क्षेत्रावर प्रयोग केला आणि तो फुलून दाखवला आहे. ते नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पन्नही चांगलं निघालंय. त्याला आज पूर्णपणे आमचा माल आज हार्वेस्टिंग होतोय. आम्हाला आज त्याचं उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळत आहे. आम्हाला 1 लाख ते 1.5 लाख रुपये 1 वर्षाला फिक्स मिळणार आहे. आणि हा आमचा केळी बाग नैसर्गिक शेती म्हणून आम्ही हे केलेलं आहे. त्यामुळे नैसर्गिक शेती असल्यामुळे थोडासा आम्हाला ॲव्हरेजला फरक जाणवला आहे. त्याच्यामुळे तरी आम्ही पुढल्या वेळेस अजून काही त्याचा बदल करून नैसर्गिक शेतीचाच अवलंब करून ह्या केळीचा बाग फुलवून दाखवू आम्ही. कल्पना सुचायचं असं की कांदे पीक करता करता कांद्यामध्ये उत्पादन क्षमता एकदम नाहीच्या बरोबर झाली. लेबर समस्या, कांद्याला येणारे रोग, किडी प्रादुर्भाव याच्यामुळे उत्पादन अजिबात राहिलं नाही. म्हणून काहीतरी नवीन करायचं या हिशोबाने केळी पिकाकडे वळण्याचा आमचा दृष्टिकोन होता. त्याच्याकरता आम्ही हे पीक शोधलं. आम्ही 4 शेतकरी मिळून 12 एकर क्षेत्र इथं लागवड केलेली आहे. उत्पन्न चांगल्या प्रकारे एकरी साधारणपणे 1500 झाडं बसतात. 20 किलोचं ॲव्हरेज मिळालं तरी 30 टनापर्यंत उत्पन्न हे 100% मिळणारच. एकरी खर्च 1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत येतोच. उत्पन्न 30 टन ते 35 टनापर्यंत येईल. 1.5 लाख रुपये खर्च आल्यावर नफा 100% 1.5 लाख रुपयापर्यंत नफा राहिलाच पाहिजे. नाव वाल्मिक दशरथ बर्डे, नांदूर गावातील शेतकरी. किती एकर वगैरे? 4 एकरमध्ये किती लागवड 6,000 रोपाची लागवड केलेली आहे. एकरी 1500 रोप बसतात आणि बेड केलेले, दोन्ही साईडनी ड्रिप केलेलं आहे. आणि किती वर्षात पीक आलं? 1 वर्षात 10.5 महिन्यात हार्वेस्टिंगला बाग आलेला आहे. वाल्मिक सोनाजी दारुंटे, आमचा पुतण्या वाल्मिक दारुंटे त्यांनी कल्पना आणली तर आपल्याला केळी लावायची. आम्ही केळी लावली. आता आमचा माल बाहेर राज्यात जायला लागला. आम्ही कांदे फक्त येवल्यातच विकत होतो, पण आमचा माल आता गुजरात जातोय, राजस्थान जातोय, मुंबई जातोय, बाहेर देशात बी जायला लागला. त्याच्यामुळे आम्हाला आता केळी अजून जास्त फुलवायचंय. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.